19 मे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताचं प्रेम वाढवण्याची कृती करावी. जगात देवाणघेवाण हा नियमच आहे. लाकडाचे 2 तुकडे जोडायचे असतील तर प्रत्येकाचा थोडा थोडा भाग तासून नंतर तो एकमेकात बसवतात आणि मग उत्तम रीतीनं सांधा बसतो. त्याप्रमाणे प्रत्येक माणसानं आपापले दोष जर थोडे थोडे तासून टाकले तर परस्पर प्रेमाचा सांधा खात्रीनं उत्तम बसेल. याकरता विचारानं आणि काळजीनं वागणं हे गरजेचं आहे. घरामध्ये काय किंवा बाहेर काय प्रेमाचा धाक असावा, भीतीचा धाक असू नये. जसं आई आणि मुलाचं प्रेम असतं तसं भगवंताचं प्रेम लावावं आणि त्याप्रमाणे आपण वर्तन ठेवावं. असा नियम आहे की ज्याला आत बाहेर भगवंताचं प्रेम आलं तो भजनामध्ये नाचत असताना त्याचा स्पर्श दुसऱ्याला झाला की तोही भगवंताच्या प्रेमानं नाचू लागतो. भगवंताचं प्रेम हे एक मोठं वेड आहे. ते ज्याला लाभेल तो भाग्याचा खरा. एक भगवंताचं प्रेम लागलं की वाणीमध्ये सगळे चांगले गुण येतात. पुस्तकं वाचून किंवा नुसत्या बुद्धीनं जगाची अशाश्वतता केव्हाही कळणार नाही. भगवंताचं प्रेम वाढलं की ते आपोआप कळू लागते. एखाद्या माणसाचं तोंड आल्यावर पोटामध्ये भूक असून सुद्धा त्याला खाता येत नाही किंवा अन्नाची चव लागत नाही. त्याचप्रमाणे आतमध्ये भगवंताचं प्रेम असून सुद्धा आपण बाहेर प्रपंचामध्ये आसक्त असल्यामुळं भगवंताच्या नामाची गोडी वाटत नाही. तोंड बरं व्हायला जसं प्रथम औषध घ्यावं त्याचप्रमाणे नामाची गोडी यायला आपण प्रपंचाची आसक्ती कमी करावी. ही प्रपंचाची आसक्ती सोडणं किंवा कमी करणं हे फार कठीण काम आहे. त्याकरता भगवंताबद्दल आपलेपणा, अनुसंधान आणि सत्संग हेच 3 उपाय आहेत. भगवंत हा बहुरूपी आणि अनंत ठिकाणी नटणारा असा आहे, म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी अनंत साधनं असली पाहिजेत. ज्याच्या त्याच्या मनोरचनेप्रमाणे जो तो आपलं साधन करील, पण या सर्व साधनांच्या मध्ये भगवंताचं प्रेम हे सर्वसामान्य असलं पाहिजे. भगवंताचं प्रेम येईल तो सृष्टीकडं कौतुकानं पाहिल. खरोखर भगवंताचं प्रेम एकदा चिकटलं की त्याच्या आड दुसरं काहीही येऊ शकत नाही. भगवंताच्या नामाला नीती हे पथ्य आहे. ते सांभाळून जो वागेल त्याचं भगवंतावरचं प्रेम वाढेल. भगवंतावर अत्यंत निष्ठा ठेवा, प्रेम ठेवा. भगवंत हा कष्टसाध्य नसून सुलभ साध्य आहे. जो हीनाहून हीन आणि अडाण्यातला अडाणी आहे त्याला सुद्धा मिळणारा असा हा भगवंत आहे. ज्याला भगवंताचं प्रेम यावं असं वाटतं त्यानं नाम घेणं हाच एक मार्ग आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.